पाहतोय कोर्टाचा आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच लीलावतीचं मेडिकल बुलेटिन देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं काही वेळापूर्वी एक अपडेट समोर आली होती की त्यांची एंजिओग्राफी करण्यात येणार आहे। त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? एंजिओग्राफी झाली आहे का? मागील 2 ते 3 दिवसापासून कोकाटे जे ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि त्यांना होणारा त्रासासंदर्भात आपण बघतो की रुग्णालयाकडून कोणतीही माहिती समोर येऊन दिली जात नव्हती। मात्र या संदर्भात आता रुग्णालयाच्या डॉक्टरकडून सुद्धा अधिकृत माहिती दिली जाणार आहे। मात्र आपण पाहिलं तर त्यांची एंजिओग्राफी केली जाणार आहे आणि या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबियांना खरं तर अधिकृत जी माहिती आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला कळतं आहे। मात्र आता आपण बघतो की कोर्टामध्ये कोकाटे यांचं जे वार्षिक उत्पन्न जे आहे त्याच्या संदर्भामध्ये जो एक अंदाज खरं तर व्यक्त केला जात आहे, त्याच्यामुळे कोकाटे यांच्या वकिलांकडून खरं तर याच्यावरती कुठेतरी जोरदार आक्षेप घेतला जात आहे की त्यांचं जे उत्पन्न वाढलेलं होतं त्याच्यावरती आता समोरच्या वकिलांकडून आपण बघतो की त्याच्यावरती आरोप करणं किंवा युक्तिवाद करणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना जे कोकाट्यांचे वकील आहेत त्यांनी मात्र जे कोकाट्यांचे वकील जे कदम आहेत त्यांनी मात्र हे सगळे आक्षेप जे त्याच्यावरती कुठेतरी एक खोडून काढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या सगळ्या आरोपांवरती कुठेतरी आक्षेप जे ते कोकाट्यांचे वकील घेताना पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की एका बाजूला कोर्टामधली ही हिअरिंग चालू असताना दुसऱ्या बाजूला आता कोकाट्यांचे जे डॉक्टर आहेत ते नेमकी काय महत्त्वाची माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जर कोर्टाचा हा निकाल जर कोकाट्यांच्या विरोधात गेला तर मात्र डॉक्टरांच्या एकूणच स्पष्टीकरणानंतर त्यांच्यावरती पुढील कोणती कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। नाशिकचं जे पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा काय कारवाई केली जाते हे सुद्धा अतिशय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली, आपण पाहतोय आताची जी अपडेट समोर येते त्यानुसार कोकाटेंच्या वकिलांनी कोकाटेंना सोमवारपर्यंत दिलासा द्या असं म्हटलेलं आहे, अशी मागणी केलेली आहे कोर्टासमोर। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? आपण बघतो की ह्या सदनिकेच्या व्यवहारामध्ये जी फॉर्जरी ह्या संपूर्ण प्रकारामध्ये झाल्याचं आपण बघतो की कोणत्याही संमतीशिवाय खोटे पुरावे किंवा सही केलेली नाहीये। माझ्या हस्ताक्षर कागदपत्र जी सादर केलेली होती त्याचा जो उल्लेख आहे तो सुद्धा या आता युक्तिवादामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे जो संपूर्ण व्यवहार झाला होता सदनिकेचा त्याच्यामध्ये जो आपण बघतो त्याच्यावर जो आक्षेप घेतला जात आहे त्याच्यावरती सध्या कोर्टामध्ये एकूण सविस्तर चर्चा होताना पाहायला मिळतात। कोकाटे यांचे वकील आणि समोरच्या वकिलांकडून सुद्धा त्याच्यावरतीच युक्तिवाद खर्च केला जात आहे। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नावरून आणि एकूणच त्यांनी जे सगळं आपण पाहतो की त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलेलं होतं त्या ॲफिडेव्हिटवरती नेमकी किती रक्कम होती उत्पन्नाची याच्यावर सुद्धा आता चर्चा होताना पाहायला मिळते। माणिकराव कोकाटे यांनी जे सदनिका खरेदी केलेली होती त्या सदनिकेच्या व्यवहारामध्ये आपण बघतो की कुठेतरी गोंधळ झालेला आहे, घोळ झालेला आहे, त्यांनी उत्पन्न कमी दाखवलेलं आहे अशा पद्धतीचा त्यांच्यावरती सातत्याने खरं तर आरोप मागच्या अनेक वर्षामध्ये झाला। याच्यावरती कोर्टावर देखील सुनावणी चालू होती। मात्र सलग इतके वर्ष हा प्रकरण चर्चेमध्ये असताना त्याच्यावरती सुनावणी सुरू असताना आता हे प्रकरण कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्यामुळे आजचा हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरत आहे। कोकाटे यांचे जे वकील आहेत कदम यांच्याकडून सुद्धा समोरच्या वकिलांकडून केले जाणारे जे दावे आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न एकूण आजच्या या सुनावणीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।